रोज सकाळ। आज दिनांक 7 जानेवारी 2025 मंगळवार। आमची विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी शाळेचा अभ्यास दौरा म्हणजेच आमची परिसर भेट आणि वनभोजन असा तिन्हींचा संगम आम्ही एकाच वेळी साधला आणि कृषी विद्यापीठामध्ये आमची मुलं आली आहे। बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आहे। छान मुलं खेळण्यासाठी, बागडण्यासाठी आणि आम्हाला वन उपलब्ध नाही म्हणून आमचं कृषी विद्यापीठ एका झाडी झुडपीमधलं छान असं निसर्गरम्य ठिकाण आहे। या निसर्गरम्य ठिकाणाचा शोध आम्ही घेतला आणि आज मुलं अतिशय सुंदर वातावरणामध्ये इथं आलेली आहे। त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर जल्लोष दिसत आहे आणि हा सर्व जल्लोष त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावं असं आमच्या सर्व शिक्षकांची इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही परिसर भेट इथं आयोजित केली। कृषी विद्यापीठमध्ये परिसर भेटीसोबत निसर्ग, संशोधन, विज्ञान या सर्व गोष्टींची माहिती मुलांना मिळावी म्हणून आम्ही कृषी वनस्पतीशास्त्र विभागामध्ये विद्यार्थ्यांना नेलं। तेव्हा त्यांनी आम्हाला इतकी सुंदर माहिती सांगितली सरांनी की वेगवेगळ्या प्रकारच्या गायी, त्यांचं उत्पन्न कसं आपण जास्त घेऊ शकतो किंवा तिथल्या वेगवेगळ्या वनस्पतीमधलं संशोधन, तर लहानपणीच मुलांना निसर्गासोबत संशोधन आणि विज्ञान या तिन्ही गोष्टीचा मेळ या परिसर भेटीमध्ये आम्ही अनुभवला। खरोखर खूप निसर्गरम्य असे वातावरण आणि आल्हाददायक वातावरणामध्ये मुलं छान खेळत होती, बागडत होती आणि त्यासोबतच छानपैकी आमच्या मावशींनी, आमच्या पोषण आहारवाल्या ताईंनी आमच्यासाठी छान जेवणाचा मेनूसुद्धा ठरवलेला होता आणि मुलांनी काही आपलं घरचं साहित्यसुद्धा ताईंना दिलेलं होतं। शुभांगीताई व त्यांच्या सहकारी सर्वांनी छानपैकी वनभोजन केलं। तिथंच आम्ही बनवलं आणि नंतर तिथल्या सर्व निसर्गरम्य वातावरणांचा आम्ही आस्वाद घेतला। छान मुलांनी झाडं बघितली। त्यानंतर आदरणीय प्राध्यापक बागडे सर यांची भेट आम्ही घेतली व त्यांनी आम्हाला अनमोल अशी माहिती सांगितली। नंतर मुलांनी छान कविता असते ना त्यांची, वडपारंबीचा झुला तुझा गेला आकाशात, तर आम्हाला प्रत्यक्षात ती कविता मला निसर्गात नेऊन शिकवायची होती। त्याचाही आम्ही ह्या परिसर भेटीमध्ये घातला आणि बघा ती मुलं सुंदर अशी कविता म्हणत आहे। तेव्हा मुलंच म्हटली की टीचर आपण जाऊया आणि ती कविता आपण इथं म्हणूया। माझ्या आवाजापेक्षा तुम्हीच ती कविता ऐका व तुम्हाला ते जे तिसरीला वर्ग शिक्षक असतील त्यांच्या लक्षात येईल की असं निसर्गरम्य वातावरण आपण दिलं तर मुलं खूप आनंदाने शिकतात आणि ते एकदम त्यांना कनेक्ट शिकणं होतं। प्रात्यक्षिक रूपामध्ये ती कविता मुलांनी छान सादर केली। खूप छान असं मुलांना एक अनुभव मिळाला। त्यानंतर एक गांडूळ खत निर्मिती शेतीसाठी किती उपयुक्त आहे सर माहिती सांगत आहे, ती आपण थोडा वेळ ऐकूया। खूपच छान माहिती सरांनी दिलेली आहे। सर्व विद्यार्थी अगदी अवाक होऊन ती माहिती ऐकत होते। विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा शेतीसाठी कसा उपयोग करून आपला देश प्रगतीपथावर नेऊ शकतो, त्यामध्ये तुम्ही गांडूळ खत कसं निर्माण करू शकतो हे सरांनी अतिशय छान भाषेमध्ये सांगितलेलं आहे।
गरज नाहीये त्यांचं ते आयुष्य त्यांचं जे संपूर्ण आणि तुमच्या घरात शेती वगैरे कोण करतं? शेती आहे ना सगळ्यांकडे. मग तुमच्या घरात वगैरे फवारणी वगैरे करतात. आता फवारणी करतो म्हणजे काय असते, केमिकल असते एक प्रकारचं. आता कोणाच्या घरी कोथिंबीर लावतो आपण, घरी खायला भाजीपाला वगैरे लावत असतील, मग फवारणी वगैरे करतात. एकच मिनिटात पुढे जा त्याच्याऐवजी तुम्ही जर शेणखत टाकलं ना तर तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आता तुम्ही गेलं ना की घरातल्यांना काय सांगायचं, केमिकल वगैरे काय टाकायचं नाही, शेणखत टाकायचं, ऑर्गॅनिक करायचं. त्याला शब्द ऑर्गॅनिक आहे, म्हणजे हे ऑर्गॅनिक म्हणजे नॅचरल पद्धतीनं वाढ झाडाची होती, त्याला ऑर्गॅनिक असं म्हणतात. ऑर्गॅनिकला काय नैसर्गिक. समजलं? परिसर भेट यशस्वी होण्यासाठी आदरणीय पतंगे सर, आदरणीय बागडे सर, कृषी विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, आमचे पालक देखील, इंद्रनीलचे पप्पा लोंढे सर, तसेच आमची शाळा व्यवस्थापन समिती, आमचे शाळेचे मुख्याध्यापक, खूप चांगलं नियोजन करणारे आमचे मुख्याध्यापक व आमच्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षकवृंद आणि पालक यांच्या सहकार्यातून परिसर भेट अतिशय छानपणे यशस्वी झाली. या परिसर भेटेतून विज्ञान तंत्रज्ञानासोबत आपण जीवन कसं अनुभवावं हा एक सुंदर अनुभव या परिसर भेटीतून आम्हाला मिळाला. धन्यवाद.